पेन्शनची रक्कम मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा संघर्ष करावा लागतो. कधी सरकारी बाबूगिरीमुळे जिवंतपणाचा दाखला द्यावा लागतो, तर कधी कागदपत्राअभावी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. शिरोळमध्ये पेन्शनची रक्कम मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या वृद्धांबाबत आमच्या मराठी एस न्यूजचे रिपोर्टर दिलीप कोळी यांनी घेतलेलं हे विशेष वृत्त. शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, विधवा परितक्त्या योजना, श्रावणबाळ योजना तसेच विविध दिव्यांग योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, अपंग व निराधार घटकांना आर्थिक आधार दिला जातो. या योजनांमुळे हजारो कुटुंबांना जगण्याचा आधार मिळतो, पण हा आधार वेळेवर मिळेलच याची खात्री नसल्यानं अनेक उपेक्षित नागरिकांची दिवसोंदिवस प्रतीक्षा वाढताना दिसते. पेन्शनचे पैसे घेण्यासाठी भर उन्हात अनवाणी पायानं पायपीट करतायत. पैसे कधी जमा होतील का? आज पैसे जमा झाले का? बँकेत आलेत का पैसे? अशा प्रश्नांनी अनेक ज्येष्ठांचे दिवस सुरू होतात. 2-2 कधी 3-3 महिने रक्कम जमा होत नाही. आणि जेव्हा पैसे जमा होतात तेव्हा बँकेसमोर नागरिकांची मोठी गर्दी उसळते. सकाळीच घरातून निघालेले वयोवृद्ध, काहींनी औषधं घेतलेली असतात, काहींनी नाही. हातात पासबुक घेऊन बँकेच्या पायऱ्यांवर बसून आपल्या क्रमांकाची वाट पाहत असतात. काहींना गुडघेदुखी, काहींना सांधेदुखी, तर काहींना शुगर, BP, थायरॉईडसारख्या आजारांनी त्रास दिलेला असतो. पायऱ्या चढताना कोणी गुडघे टेकून, कोणी हात टेकून हळूहळू वर चढताना दिसतात. त्या प्रत्येक पायरीवर त्यांची असहाय्यता आणि जगण्याची लढाई स्पष्ट दिसते. बँकेच्या व्यवस्थापक अनिल घाटे यांच्याशी आमचे प्रतिनिधी दिलीप कोळी यांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांना इमारतीच्या खाली स्लिप्स वाटल्या जातात. त्या भरून घेतल्या जातात. त्यानंतर पासबुक व स्लिपवर जमा केले जातात आणि बँकेकडून वर बोलवल्यानंतरच संबंधित व्यक्तीस पैसे दिले जातात. साधारण 2 ते 3 तासात सर्वांना रक्कम वाटप पूर्ण केले जातं. म्हणजे स्लिप वाटून भरून वर पाठवेपर्यंत 1-1.5 तास आणि त्यानंतर 2-3 तास. ज्यांना पायऱ्या चढता येत नाहीत त्यांनाही खाली जाऊन पैसे दिले जातात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र प्रत्यक्षात उन्हात तासनतास बसून वाट पाहणाऱ्या वृद्धांसाठी ते 2 तास कधीकधी खूप जड ठरतात. रखरखत्या उन्हात हातात औषधांची पिशवी, डोळ्यात आशा आणि मनात काळजी घेऊन ते घरी परततात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान असतं, पण शरीराने ते पूर्ण थकलेले असतात. हे पैसे म्हणजे आमच्यासाठी जगण्याची दोरी. अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात की हे पैसे म्हणजे आमच्यासाठी जगण्याची दोरी आहे. औषधं, किराणा, वीज बिल या सगळ्यांसाठी हीच रक्कम उपयोगी पडते. त्यामुळे प्रत्येक महिन्याची वाट पाहताना त्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, यावेळी वेळेवर येतील का? शासनाच्या योजना नक्कीच उपयुक्त आहेत, मात्र या योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या शारीरिक स्थितीचा विचार करून अधिक सुलभ व्यवस्था उभी राहणं गरजेचं आहे. बँकेत स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक काउंटर, तळमजल्यावरच व्यवहाराची सोय, टोकन प्रणाली अधिक सुटसुटीत करणे, स्वयंसेवकांची मदत अशा उपाययोजनांमुळे या उपेक्षित घटकांना दिलासा मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यातील प्रतीक्षा, त्यांच्या पायातील वेदना आणि हातातील थरथर हे फक्त आर्थिक मदतीचं नव्हे तर सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचं प्रतीक आहे. शासन आणि समाजानं मिळून त्यांच्या या वाटचालीला अधिक सुलभ करणं हीच खरी सामाजिक जबाबदारी ठरेल. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.